ईशामर्थेकांक्षितन्नो राज्यं भोगा सुखानि च त इमेव स्थिता युद्धे प्राणांस्त्यक्त्वा धनानि च ईशाम अर्थे कांक्षितम नः राज्यम भोगाः सुखानि च ते हेचा लोप झाला तिथं ते काय ते इमे अवस्थिताः युद्धे प्राणान त्यक्त्वा धनानी च कदाचित कळला बघा आता न म्हणजे आम्हाला न म्हणजे काय आम्हाला येशाम अर्थे ज्यांच्यासाठी येशाम अर्थे म्हणजे ज्यांच्यासाठी ज्यांच्या करता राज्यम भोगाः च सुखानि कांक्षितम ज्यांच्या करता आम्हाला राज्य भोग आणि सुखे अपेक्षित आहे. राज्य भोग सुख माणसं कशासाठी मिळवतात परिवारासाठी स्वजनासाठी. मग ज्यांच्या करता आम्हाला हे सगळं अपेक्षित आहे राज्य भोग आणि सुख हे कुणासाठी अपेक्षित आहे स्वजनासाठी आणि ते तर पुढे उभे राहिले ते दिसलं का ते इमे ते हे म्हणजे ज्यांच्या करता आम्हाला राज्य अपेक्षित आहे सुख अपेक्षित आहे भोग अपेक्षित आहे तेच हे ते इमे युद्धे इथं युद्धामध्ये प्राणान च धनानी त्यक्त्वा अवस्थिताः अजून म्हणतोय ज्यांच्या करता आम्हाला हे सगळं राज्य सगळे भोग आणि सुख अपेक्षित आहेत तेच हे स्वजन किंवा तेच हे कौरव हे आपल्या स्वतःच्या प्राणाचा त्याग करून आणि सगळ्या धनाचा त्याग करून युद्धामध्ये उभे राहिले. मग आणि यांना मारून काय करू